सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला तुम्हासी भजारे विठ्ठला काय तरी गेला जन्म वाया तरी गेला जन्म वाया तरी गेला जन्म वाया हरिता भरोवरी दुरावशी हरिता भरोवरी दुरावशी हरिता भरोवरी दुरावशी हरिता भरोवरी दुरावशी हराची पुरे वाहावशी हराची पुरे वाहावशी हराची पुरे वाहावशी काही रंग येतो वाहावशी थोडस व्यवस्थित करा असं आधी भगारे विठ्ठला सांगतो तुम्हारे भगारे विठ्ठला सांगतो तुम्हारे भगारे विठ्ठला सांगतो
सांगतो जन्म
संतांची आद्यांच्या चक्रवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण देशी बंधू श्री शरण श्री गुरुंची ते नमस्कार आता शुक्लांबरम विचार सार परमं माध्यम जगत व्यापिनीं वीणा पुस्तकं वेदांत जटंधकारापहा हस्ते स्फटिक मालिकां विदधतिं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धि प्रदां शारदां नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला की सेवकदारू तुमच्या लागून निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा बेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसी अनंत कृपा सुनी रुक्मी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने मुक्त कैवल्य तेजुनिधी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अनाथांची माय साधकांचे मायबाप माऊली ज्ञानोबा वैराग्य राग्रसिक संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वितराग संपन्न संत देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म नाथ महाराज निळोबारा आदी करून सकल संतांच्या पावन चरणारविंदी साष्टांग दंडवत करून उपस्थित सर्व मातृवर्ग सर्व पितृवर्ग सर्व श्रोते वर्ग जे बाहेर बसलेले आहेत मंडपाच्या आतमध्ये बसलेले आहेत घरून कीर्तनारे ऐकणारे आहेत सगळे जे आलेले आहेत आजच आलेत गेल्या 5-6 दिवसापासून इथे कीर्तनाला येत आहेत सगळ्यांच्या पावन चरणारविंदी विनम्र अभिवादन मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कार्यक्रमासाठी कीर्तन साथीसाठी अत्यंत गोड सर्व मंडळी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रमुखतः माझ्यापेक्षा वयानं जे श्रेष्ठ असणारे आमचे जगदाळे महाराज आळंदीकर हे सर्व गुणीजन मंडळी आणि एक गमत सांगू का हे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत आणि इकडचे पण गायक असू दे तिकडचे पण गायक असू दे दोघंही माझ्यापेक्षा मला वाटते माझं वय जेवढं नाही तेवढं यांचं परमार्थामध्ये वय गेलं असेल आहे का नाही हे सर्व रुजलेले माणसं आहेत परमार्थामध्ये आणि लोणचं आहे का नाही जसं जास्त दिवस ते त्याला हे करतात ना लोणचं मुहूर्त आहे बघा मुरलेलं लोणचं हा जेवढं खाल तेवढं गोड लागत असेल तसं हे मंडळी सर्व आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमचे जगदाळे महाराज आहेत तुम्ही इथलेच आहेत का बाबा
हे गावातले सर्व भजनी मंडळ, हे बालगोपाल भजनी मंडळ माझ्यासोबत आलेली दोन, गावातले 2-3 सगळे सगळे, आणि महाराजांचा परिचय इथलेच आहेत का? हं? आणि पंचाळ महाराज, तुम्ही बाबा इथलेच का? वन्हाळी जवळ आहे का इथून? आमच्या गावाकडे पण एक वन्हाळी आहे, तुम्हाला वाटलं तिकडूनच आले काय की? या वन्हाळीकर बाबा नंदी सिद्धी कामठ, बाबांचं नाव नारायण महाराज. ते सुद्धा आज कार्यक्रमासाठी हार्मोनियम वादक बाबा आहेत. आणि माझे छोटे बंधू सोपान महाराज यांची पकवाजांची गेल्या 5-6 दिवसापासून सेवा आपल्या गावामध्ये होत आहे. या सर्व कलाकारांच्या नावाने एकदा जोरात टाळ्या वाजवा. चालू असलेल्या आखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या दत्ताभाऊंच्या फोनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेलं आमंत्रण, आणि त्या आमंत्रणाच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबाबांच्या दर्शनाचा योग, सर्व गोड वातावरण आहे. माझ्यासोबत जे मंडळी आता माझे मित्रमंडळी आलेले आहेत, आमचे मनोभावे कीर्तन सेवा युट्यूब चॅनलचे मालक आमचे प्रदीप दादा, हे सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे दत्ताभाऊ आहेत. बाकी सर्व परिचित अपरिचित सर्व मंडळी, हे सर्व गोड मंडळी आहे. माईक सिस्टीम चांगली आहे, फक्त कीर्तन होईपर्यंत मला सांभाळा म्हणजे काम संपलं बघा. आहे का नाही? सगळं वातावरण चांगलं आहे. तुम्हीही खूप मोठ्या संख्येने आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. बसले तर चालते, पण असं समोर बसल्यावर बरं वाटलं असतं. पुरुष मंडळी मला वाटते गावात कमी आहे काय की तुमच्या? कुठेही जाऊ द्या मायानो, तुमचीच संख्या जास्त आहे बघा. आहे का नाही? कुठेही जाऊ द्या. आणि हाफ तिकीट झाल्यापासून इकडं तर कर्नाटक मध्ये फुकटच आहे वाटते, बरोबर ना? कर्नाटक तिकीट फुकट झाल्यापासून तर बस मध्ये सुद्धा आम्हाला जागाच मिळेना गेली बिचाऱ्या मायानो. असू दे, इथले कोण मानकेश्वरची बाया तिकडे बिदरकड चहा प्यायला चाललेत. तुम्हाला जेवढं साधुवादी वाटलं बरं का. कालच मी छावा चित्रपट पाहिलाय, थोडस आपण त्याचं वर्णन बघू. महाराज खरंच सांगतो, एवढा गोड चित्रपट आहे का नाही, तुम्ही सर्व तरुण मंडळीला एकदा बघा. खरंच आपल्या धर्माबद्दल जे 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 काही येतात ना, ते सगळे जणांनी पाहिलं पाहिजे. छावा या मूवी मध्ये त्या संभाजी महाराजांचं वर्णन केले, संभाजी महाराजांचं चरित्र सांगितलंय बघा. काय दुःख आहे, एकदा पाहिल्याच्या नंतर डोळ्या वाटत दह्या दह्या अश्रू गळावे, एवढा गोड चित्रपट आहे बघा. बघा तुम्ही सगळेजण एकदा, सर्व तरुण मंडळी. असो, सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांना माणूस म्हणून जन्माला आलेले जे प्राणी आहेत ना, त्या प्रत्येक प्राण्याला एक महत्वाचा असा उपदेश सांगतायत. तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवातच सांगतो या शब्दापासून केली. तुकोबारे सांगतात, बाबा मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही विठ्ठलाला भजा, भगवान परमात्म्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा, त्याची भक्ती करा. जर तुम्ही माणूस म्हणून जन्माला येऊन जर त्याची भक्ती जर नाही केली, नामस्मरण जर नाही केली, एवढा अनमोल प्राप्त झालेला शरीर तुमचं वाया केल्याशिवाय राहत नाही बघा. त्याची भक्ती जर नाही केली तर मग नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा जन्म वाया जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा, भगवान परमात्म्याची भक्ती करा, भजा त्याला भजा. म्हणजे महाराज, पाठीमागे लागलेला आमचा संसार आहे, त्या संसाराचं कसं करावं हो. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा संसारामध्ये जेवढी भरोवरी कराल, भरोवरी नाम अट्टहास सायास तळमळ, आपण जे रात्रंदिवस संसारासाठी चालले का नाही धडपड आपली, जेवढी जेवढी धडपड कराल, जेवढी जेवढी भरोवरी कराल, तेवढं तेवढं भगवान परमात्म्यापासून दूर जाल. खरं सांगू तुम्हाला, या मानवी शरीराने एकतर परमार्थ होते नाही तर संसार होते बघा. दोन दोन करावं म्हणजे होत नाही का. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, दोही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा, दोही पेवावरी. एकतर संसार होते नाहीतर मग परमार्थ होते. कोणतं करायचं ते तुमचं तुम्ही निश्चित करून घ्या. बाबा जेवढी जेवढी बरोबरी कराल, जेवढा जेवढा अट्टहास कराल, जेवढा जेवढा सायास कराल, तेवढं तेवढं देवापासून दूर जाल. आणि एकदा देवापासून दूर गेलं रे गेलं, मग भवाची पुरी वाहवसे. भवपुरी म्हणजे काय, भवसागर, ज्याला आपण जन्म मरणाचा फेरा म्हणतो. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे, काहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. काहीच साखर वगैरे काय फिरू नको, मस्त चालले उगत चालू द्या. म्हणते वेळेस थोडासा विको वाढवायचा बस, आवाज वगैरे काय वाढू नको, छान चालले एकदम. असो, तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला, म्हणले महाराज संसार करू नये, भक्ती करावं, देवाचं भजन करावं, आम्हाला कळालं हो, पण देवाला भजण्यासाठी लागते काय. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा माझ्या देवाला काही लागत नाही, काही नलगे. काही नलगे म्हणजे काहीच लागत नाही का हो तुकोबाराय. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा एक लागतंय काय, भावची कारण, भावची कारण मोक्षा
सुखाचे साधन तुका म्हणे. माझ्या देवाला फक्त एक भावना लागते बघा अंतकरणातली, दुसरं काही लागत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, किंवा दिवा कारणे भावत स्मात, द्यावे न लगे फारसे भेट, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. साधू संतांना फार गोड वर्णन केले बघा. देवाला भजण्यासाठी काही लागत नाही महाराज. देवाची भक्ती करण्यासाठी तुमच्या प्रॉपर्टीची गरज नाही, तुमच्याकडे किती सोनं आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती काय संपत्ती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. देवाला फक्त तुमच्या अंतकरणातलं प्रेम आणि भावना लागते, याच्या व्यतिरिक्त देवाला काही लागत नाही. काही न लगे एक भावची कारण. तुकोबराय सांगतात बाबा मी माझ्या भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, त्याला दुसरं काही लागत नाही. तुका म्हणे आन विठोबाची. एकंदर 3 चरणाचा भाव माझ्या बुद्धीला जसा झेपेल, ज्ञानोबरायाने तुकोबरायाने जशी बुद्धी दिली तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. एकदा भजन प्रेमानं सगळेजण करा. विठ्ठल खाली बसलेल्या मंडळींना विनंती आहे, जेव्हा जेव्हा भजन येईल प्रेमानं भजन करायचं ना. काय फरक पडणार टाळ्या वाजवलं तर काय फरक पडणार. महाराज निघून कुठं जाते, ज्यांना टाळ्या वाजवणार त्याच्या डोक्यावर जाऊन बसते, दुसरं काय सांगा. त्याच्यामुळे टाळ्या वाजवत जा. टाळ्या वाजवायला टाळी केली की पुढचा जन्म स्पेशल टाळ्या वाजवायलाच मिळते, ते बी मंडपात येऊन नव्ह मग बाजारात. अशा टाळ्या असतात ना त्या 10 रुपये. तशा टाळ्या वाजवण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. नाहीतर एकतर तसा जन्म मिळतोय, नाहीतर मग देवानं काय करते, या जन्मामध्ये याला हात देऊन यानं काही उपयोग करून घेतलं नाही, मग काय करते पुढच्या जन्मामध्ये 2 हात काढून टाकते, 2 पाय जोडून टाकते. खंती ते न करा कोणे गाढव कुतरा. तशी वेळ आपल्यावर येऊ नये असं जर वाटत असेल ना तर आनंदानं टाळ्या वाजवत जा. माय दुर्गा माता बसल्यावर बसू नका. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचा आहे. सांगतो या शब्दापासून तुकाराम महाराजांनी अभंगाची सुरुवात केली. लोकांनी प्रश्न विचारला, म्हणले महाराज तुम्ही सांगतो म्हणताय, का सांगताय हे आम्हाला अगोदर सांगा. का सांगणारे भरपूर झालेत, ऐकणारे कमी झालेत. आता तुम्ही सांगतोच म्हणताय, मग आम्ही कोणाकोणाचं तर ऐकावं. आम्ही आमच्या मायबापाचं ऐकत नाही, तुमचं काम म्हणून ऐकावं, ती अगोदर आम्हाला सांगा. तुकाराम महाराजांनी सांगितलं बाबा मी सांगतोय म्हणजे मी माझ्या मनानं सांगत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी जे सांगतोय ती जर तुम्ही ऐकाल तर त्याच्यामध्ये तुमचं भलं होतंय, तुमचं हित होतंय, म्हणून मी सांगतोय. म्हणले महाराज तुम्ही तुमच्या मनानं सांगत नाही का हो. म्हणले मी माझ्या मनानं सांगत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं मला भगवान परमात्म्याने निरोप देऊन पाठवले बाबा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे मज
रूपा मार्ग हा सोपा सुखरूप. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात बाबा विठेवर ज्याची पावले समान आहेत ना, जो दानशूर दाता आहे ना, त्या भगवान परमात्म्याने मला निरोप देऊन पाठवलाय. कोणता निरोप हो बाबा? सगळ्या लोकांना समाजाला जाऊन सांगा हा भक्ती पंथ अत्यंत सोपा आहे, सुलभ आहे, माझ्यापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, म्हणजे देवापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरभसेने किंवा भरभसेने भेटे पांडुरंग. हा मार्ग सोपा आहे हे सांगण्यासाठी म्हणून तुम्ही खाली जा. कोण सांगितलंय? विठेवरी ज्यांची, ज्याची विठेवर पावले समान आहेत, तो हा विठोबा निदान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान. विठेवरी शोभती. त्या भगवान परमात्म्याने मला निरोप देऊन पाठवलंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मी जर सांगितलं, जर तुम्ही जर ऐकलं तर तुमचं भलं होतंय, तुमचं हित होतंय, तुमचं चांगलं होतंय, तुमचं चांगलं व्हावं, हित व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विध किंवा शुद्ध भावे. बाबा एक काम करा, तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करा म्हणून मी तुम्हाला सांगतोय. म्हणून सांगतो या शब्दापासून तुकाराम महाराजांना अभंगाची सुरुवात केली. म्हणजे महाराज सांगतो म्हणताय, फक्त एक तुकाराम महाराजच सांगतो म्हणत नाही. तुकाराम महाराजांनाच फक्त देवाला भजा असं सांगितलं नाही महाराज. माझ्या माऊली ज्ञानोबांनी सुद्धा तेच सांगितलंय. आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा तेच सांगितलंय. भजे ब्रजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम. बाबा आद्यगुरु शंकराचार्य सुद्धा सांगतात तुम्ही ब्रजे कमंडनम भजे, त्याला भजा. कुणाला? जो ब्रजामध्ये राहतोय तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तुम्ही त्याचं चिंतन करा, तुम्ही त्याला भजा. आद्यगुरु शंकराचार्याचे शब्द. बरं माऊली ज्ञानोबारायाचे शब्द बघा ना. भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त. बाण लावूनच पाहिजे बरं का बंदूक, नाहीतर मग ते कुणीकडे बी जाते असं होते. पाकिस्तानच्या बॉर्डरवर जसे मिलिटरी जातात का नाही तसं पाहिजे. हरिपाठाची गंमत सांगू तुम्हाला. हरिपाठ मागचं म्हणलं का त्याच्या पुढचं येतंय पण त्याच्या मागचं येत नाही. हे लई मोठी भानगड असते बघा हरिपाठ. बऱ्याच जणाला हरिपाठ पाठ तरी असते, बऱ्याच जणाची हरिकडच पाठ असते. आपल्याला लई मजा आहे बाबा, आहे का नाही. माऊली ज्ञानोबा यांची भाषा महाराज एक टाळकरी चांगली आहे. बऱ्याच ठिकाणी असं वाटते चिकनगुनियाची साथ बरी पण टाळकरी अशी नको गड्या. परवा एका जागी असंच म्हणत होतो मी, पुढं म्हणायला लागलोय बरं का बाबा. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. ते पाठीमागचं म्हणायला लागले भाग्या मेला शिम ग्याला. मी म्हणलं बोंबल आता शिमग्याला मिळायचं बोंबल. महाराज असली विचित्र टाळकरी बघा, लई विचित्र. खरं सांगतो तुम्हाला. काल्याचं कीर्तन बाबा, काल्याचं कीर्तन मी म्हणायला लागलो. अंग रंग निरांगत गुलगुला बोलत. यानं म्हणायला लागले रंग निरांगत गंगुला बोलत. मी म्हणलं बोल बोल गंगुला बोल तर शंभूला बोल, कोणाला बोलायचं ते बोल पण म्हण. काही का असं ना टाळकरी चांगली असू दे. असं होते बाबा बऱ्याच ठिकाणी. आता चांगली टाळकरी आहे तिथं, आवडले आपल्याला. असू दे, विनोदाचा भाग सोडा पण खरंच मिळतेच हो. बऱ्याच ठिकाणी तर महाराज आपल्याला आरती सुद्धा पाठ नसते हो. अवतार पांडुरंग, हे ना अवतावर पांडुरंग. मी म्हणलं नांगरावर घाल त्याला नेऊन, अवतावर नांगरावर दुंड्यावर तुला जिथं नेऊन घालायचं तिथं घाल बाबा. लय अवघड काम असते आहे का नाही. असू दे. काय भजे का भजे खा नव. माऊली ज्ञानोबाची भाषा बघा. भजे का त्वरित, भजे का भावनायुक्त, भजे का. माऊली ज्ञानोबाचे शब्द किती गोड आहेत बघा. किती शब्द सांगितलेत. भजे का, दुसरी गोष्ट त्वरित भजे का, तिसरी गोष्ट भावनायुक्त भजे का.
किती आणि त्याच्यासाठी जात वित्त गोत कुळ शील मात तुमच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही देवाला भजण्यासाठी. म्हणजे पण भजत असते वेळेस त्वरित भजे का. पहिली गोष्ट त्वरित म्हणजे लवकरात लवकर. म्हणजे मला लवकरात लवकर भजण्याचं लवकरात लवकर भजनाला लागण्याचं कारण तरी काय सांगा ना. हे गमत सांगू याची गॅरंटी नाही म्हणून लवकरात लवकर लागा. कारण कधी जाईल सांगता येते का सांगा ना. कोण्या दिवशी यमयती चालून कोण्या दिवशी घेऊन जाती प्राण कोण्या दिवशी स्मशाने जाऊन एकटी राहावी समयाशी सादर व्हावी. किंवा सास रुक जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का. मायानो हिंदी कळते ना तुम्हाला. हिंदी कळते ना का भंडाऱ्याची दाबून होण्याची बुंदीच कळते. हा हिंदी कळते 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 हा कळवून घ्या. बघा काय गोड शब्द आहेत. सांस रुक जाए की चलते चल. अहो आम्हाला थोड्या वेळाखालीच फोनवर बोलले हो पण आता गेले का. कधी माशी पाक पाकडी तव हे सरे. असे शरीराची बाबा कधी जाईल म्हणून सांगता येत नाही. कधी जाईल म्हणून सांगता येत नाही. अरे ये तन है कागज की पुड़िया हवा लगे उड़ जाए. ये तन है जंगल की लकड़ी आग लगे जल जाए. ये शरीर भोजन है काल का खावत है दिन रात. खाया पिया सुख से सोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना कोया. कि भज मन नारायण कि भज मन नारायण. बाबा कधी निघून जाईल सांगता येत नाही. क्षण भंगुर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा उघडून बघा. कधीतरी तुकाराम महाराजांचा गाथा वाचवत जा का. या भरकटलेल्या समाजाचा माता ठिकाण्यावर आणण्याचं काम जर कोण करत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा करतो बघा. विठ्ठल विठ्ठल क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती. किंवा क्षणभंगुर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे गोड सागा. बघा ना किती गोड राम राम स्मरारी. साधू संतांना वर्णन केले बाबा याची गॅरंटी नाही. बरेच माणसं म्हणतात करूत की महाराज आताच काय आमचं वय पळून चाललंय का. आताच काय लहान लहान पोरं जर इकडं मंदिराकडे येऊन हरिपाठामध्ये नाचून टाळे घेऊन जर भजन करायला लागले ना मायानो तर घरच्या लोकांना बरं वाटत नाही. बरोबर ना.
एखाद्या वेळेला पोरग चोरी केलेलं परवडते पण टाळ घेऊन हरिपाठात नाचलेले परवडणार. आमच्याकडचं सांगतो, तुमच्याकडे चांगले आहेत सगळेजण, काही का होईना 2-3 का होईना आलेत विचार आहे का नाही. बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला पोरं येतच नाही, तिथं दिसलेलेत मला, खरं सांगतोय तुम्हाला बाबा आहे का नाही. बऱ्याच गावामध्ये लेकरं कीर्तनाला येत नाही, मग कीर्तन झाल्यावर येतात. तुम्ही मला कसं काय, कीर्तन झाल्यावर पारेकरी जे मंदिरावर झोपलेले राहतात का नाही, त्यांच्या धोत्रामध्ये आणून बेडकं सोडतात. लय विचित्र हो, खरं सांगतोय. नाहीतर मग ते मस घेऊन असे मिशा काढतात त्या बिचाऱ्याला, लय त्रास देतात हो, खरं सांगतोय. तुमच्या गावचे सगळे लेकरं चांगले आहेत बिचारे, कीर्तनाला आलेत, काही का होईना. उद्यापासून सगळे लेकर आहेत ना माहिती तुम्हाला, सगळ्याला घेऊन येत जा, काय हरकत नाही आहे का नाही. बघा ना थोडस दुसऱ्या धर्माकडे बघून तरी शिका. कमीत कमी 5-5 वर्षाच्या 2-2 वर्षाच्या पोराला 5 वेळा नमाज पढवायला लावते. दुसऱ्या धर्माकडे बघून शिका थोडस. आपल्याही लेकरायला चांगले संस्कार व्हावा असं वाटत असेल ना माय, फक्त इथं एकच हे मंडप शिल्लक राहिले बघा आता, चांगलं संस्कार चांगलं सांगण्यासाठी. बाकी सगळं वाईट तर प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून एकेकाच्या घरामध्ये 5-5 मोबाईल आहेत बिचारे, आहे का बाबांनो, आहे का नाही. म्हणून सांगतोय, चांगलं जर वाटावं, चांगलं जर त्यांच्या कानावर पडावं असं वाटत असेल ना, तर या धर्म मंडपामध्ये, या कीर्तनाच्या मंडपामध्ये आपल्या लेकरांना उद्यापासून घेऊन येत जा. विठाल विठाल. काय सांगत होतो, त्वरित भजे का माणसं म्हणतात महाराज आतापासून आता आम्हाला काय भजन करायची गरज आहे. करू ना म्हातारपणामध्ये. बाबा म्हातारपणामध्ये भजन करता येते काय सांगा बरं. बाबा भजन करता येते म्हातारपणामध्ये, बोला गड्या तुम्ही, येतंय म्हातारपणामध्ये, येतंय. तोंडातले दात गळून गेलेली, खोबऱ्याची वाटी झाली अशी मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी. म्हातारपणाची अवस्था कशी असते सांगू. मज नाही हात पाय, डोळा पडली सापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबुड, श्वाना परी गती झाली, अवघे गळती. हरे कुत्र्याला जसं हडहाड करतात ना, म्हातारपणामध्ये माणसाची अवस्था तशी होते. म्हातारपणामध्ये बायको करायची म्हणजे देतात का बाबा, तुम्ही सांगा बरं, टोपीवाले बाबा हे समोर. आता जर तुम्हाला वाटलं बायको करावं म्हणून, लग्न करावं म्हणून, देतात का. अरे म्हातारपणामध्ये बायको जर मिळत नाही तर मग म्हातारपणामध्ये भजन कसं करता येईल सांगा ना. विठाल विठाल. चांगल्या पोरायला मिळणार गेलेत, म्हाताऱ्याला कुठे मिळतील सांगा ना. तुमच्या गावामध्ये बी असतील, बऱ्याच गावामध्ये जर गेले ना, आता एकच प्रश्न फक्त महाराज लोकांना, महाराज तुम्ही लय फिरताव बरं का, लय ह्या गावून त्या गावला, त्या गावून फिरताव, इकडून तिकडं फिरताव, आमच्या पोराला कुठंतरी बघा किंवा. आता पोरीला बघा हे कोणीच म्हण नाही गेले, आमच्या पोरीला कुठंतरी स्थळ बघा हे म्हणत नाही गेले. कारण 1000 पोरामागे फक्त 900 पोराला पोरी मिळायला तयार आहेत. आता 900 म्हणजे माप जर काढला गणिताचा, जर बाकीचे 100 ज्यांचे जमलेत त्यांच्या डीजे समोर तोंड जीभ बाहेर काढून नाचायचं पॅन्ट फाट्यापर्यंत, दुसरं काय काम नाही करत. नाहीतर काय करायचं, शेंदूर घ्यायचं, मस्त पांढरे कपडे त्याच्यामध्ये भिजवायचे आणि चल बम बोले टेकडी वाले कैलास के राजा दम लगाने आजा चिलिंबर आहे ताजा. बस दुसरं काय काम नाही. कुठंतरी मठ बघावं संन्यासाचं, बस जाऊन तिकडे राहावं, दुसरं काय काम नाही बघा. म्हणून सांगतो पोरांनो, तुमचं न जमण्याचं एकच कारण आहे. खरं सांगतो, आता सुद्धा चांगल्या मालाला मार्केटमध्ये किंमत आहे, नाही का, आहे ना. आता तुम्ही जर गल्लीनं दारू पिऊन जर पडून लोळत जर असाल तर तुम्हाला कोण पाप कोणता पोरगी देईल सांगा ना. तुम्ही थोडस गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि मस्त गंध वगैरे लावा, वारकरी संप्रदायामध्ये सामील व्हा ना. तुम्हाला पोरं तुमचे पोरीचे बाप का नाही तुमच्या पाठीमागं लागून तुम्हाला देतील. पण आपल्याला गळ्यामध्ये माळ घाला वाटत नाही, हातामध्ये टाळ घेऊन नाचा वाटत नाही, म्हणून तुम्हाला पोरी भेटत नाही. विठाल विठाल. म्हातारपणामध्ये जर संसार नीट करता येत नसेल, म्हातारपणामध्ये परमार्थ कसा करता येईल सांगा ना. तोंडामध्ये दात गळून गेल्याच्या नंतर विठ्ठल विठ्ठल म्हणावं म्हणलं तर येत नाही बघा. येतंय का बघा ना. ज्यांचे दात गळून गेलेत त्यांना विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावा. ते इथला 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 देव म्हणते तू इथलाच होईस र माझ्या जवळचा नवस आहे का नाही. राम राम म्हणायला जावं, लांब लांब. देव म्हणते तू लांबच राहा, जवळ याचं काम करू नको. बरोबर ना. असं जर भजन जर आपल्याला करता येत नसेल म्हातारपणामध्ये, म्हातारा होण्याची वाट बघू नका. कारण म्हातारा व्हाल म्हणून काय गॅरंटी आहे.
बरोबर ना? मग भजन जर करायचं असेल तर कधी करा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है, बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. म्हातारपणामध्ये अवस्था कशी होती? अरे आंख तेरे अंधे हो जाएंगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे. आंख तेरे अंधे हो जाएंगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे. दर्शन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. कान तेरे बहरे हो जाएंगे, कथा तुम सुन नहीं पाओगे. कान तेरे बहरे हो जाएंगे, कीर्तन तुम सुन नहीं पाओगे. कीर्तन सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. पाँव तेरे पंगु हो जाएंगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे. पाँव तेरे पंगु हो जाएंगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे. तीर्थ कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. तीर्थ कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. हो तरना भाग्यवंत, हो तरना भाग्यवंत. टाळ्या वगैरे वाजवत जाऊन बरं नसतील आहे का नाही. थोडस टाळ्या वाजवत ना सगळेजण. भजनाचा आनंद सगळ्यांनी मिळून घ्यायचा असतो महाराज आहे का नाही. फक्त आम्हीच भजन करावं, आम्ही गावे, तुम्ही कोणी काही न म्हणावे. ऐसे तव आम्हा शिकविले नाही देवे. मग काय करा. मना राम राम टाळे वाजवा हाते, नाचा ढोला प्रेमी आपुलिया सोयीते. तुमच्या भल्यासाठी म्हणून सांगायला लागलो मी. माझ्या मनाचं काय नाही. तुम्ही टाळी नाही वाजवली तरी माझं काय पाकिट कमी थोडंच होणार आहे. विठाला विठाला म्हणून माणसानं तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. तुम्हाला सगळ्यांना कळालं बघा आहे का नाही. त्या गीतातून एक भाव प्रकट केलाय. म्हातारपणामध्ये भजन होत नाही म्हणून माणसानं तरुणपणामध्ये म्हणजे त्वरित भजे का. दुसरी गोष्ट भावनायुक्त भजे का. बघा देवाला तुम्ही किती भजन केले हे महत्वाचं नाही, तुम्ही किती प्रेमानं भजन केले हे मात्र महत्वाचं आहे. विठाल सांगितलंय आपण रात्रंदिवस भजन करायला लागलोय, पण आपल्याकडे देव ढुंकून बघत नाही. साधू संतांनाही भजन केले, तुम्ही आम्ही भजन करतो, पण आपल्या भजनामध्ये त्यांच्या भजनामध्ये प्रेम काय म्हणजे काय म्हणजे फरक काय असेल बाबा सांगा ना. अहो गोपाळ जेव्हा भजन करायचे ना, गोपाळाच्या तोंडातलं ताक माझा भगवान परमात्मा पीत होता. किती प्रेम करत असेल देव सांगा ना. जगद्गुरु तुकाराम महाराज तर त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, भगवान परमात्मा गोपाळाच्या तोंडातली लाळ पीत होता म्हणे. किती प्रेम करत असेल सांगा ना.
किती प्रेम असेल माझ्या गोपाळावर भगवान परमात्म्याचं, त्या गोपीवर किती प्रेम असेल हे गंमत सांगू. मला देव आपल्यावर प्रेम करावं, आपण देवावर प्रेम करणं फार मोठी गोष्ट नाही हो, पण देवानं आपल्यावर प्रेम करावं अशी भक्ती आपण केली पाहिजे. मग त्याच्यासाठी करावं काय लागते, काय नाही, जेवढं भजन तुम्ही करताय ना ते प्रेमानं आदरानं भावनेनं करा, बस देव तुमचा नक्की स्वीकार. भाव बरे करतळी आवडे ते सारी. भगवान परमात्म्याला आकळायचं आहे, देवाला आपल्या जवळ आणायचं आहे. काय करावं लागते, फक्त भावनेच्या बळावर त्याला आकळता येते. कोणाचं आले म्हणा एवढ्या रात्री विठ्ठल असू दे. हे मोबाईल कधी येईल कुठे येईल काही सांगता येईना, बरोबर ना. त्याला कुठं बसले माणूस तेही कळना बिचाऱ्याला, बाथरूम मध्ये बसल्यावर बी येते ती आहे का नाही, कुठंही बसू दे येते बघा आहे का नाही. त्याला काय कीर्तनात आहे तेही कळना, त्या माणसाला काय कळणार आहे समोरच्या. असू दे, पण जोपर्यंत कीर्तन होणार नाही तोपर्यंत थोडस मुंडी दाबून ठेवा म्हणजे झालं. असू दे, काय सांगत होतो मी, भगवान परमात्म्याला जर आकळायचं असेल ना, भगवान परमात्म्याला जवळ आणायचं असेल ना, तर त्याला फक्त प्रेमानं जवळ घेता येते. बघा गोपाळाने तेवढंच केले, तुम्ही आम्ही फक्त आपल्यामध्ये तेवढंच एक कमी पडायला लागले, दुसरं काही नाही. आपणही भजन करतो, त्यातल्या त्यात गंमत सांगू, गोपाळांना एवढं साहित्य उपलब्ध नव्हतं, माईक नव्हती, पकवाज नव्हता, टाळ नव्हतं, काहीच नव्हतं महाराज त्यांच्या जवळ भजन करण्यासाठी. मग काय करायचे, दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, गीती गाता छंद ताद नाही. दगड घ्यावं, दगडावर दगड मारून भगवान परमात्म्याचं भजन करावं. खायला आपल्यासारखं तूप पोळी नव्हती, मग खापावनी झाडे वरबडोनी पाला, आळवी खाऊनी विठ्ठला आळवीती. काय होतं त्यांच्याकडं सांगा ना मला, अंगावर घालायला कपडे सुद्धा नीट नव्हते हो नामदेव महाराज. किंवा जेव्हा कीर्तन करायचे ना, सुंबाचा कडदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी. काय होतं सांगा ना, अगोदरच्या साधू संतांनी भजन केले, तुम्ही आम्ही भजन केले. नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये येऊन भगवान परमात्मा विठेवरून वाळवंटात येऊन नाचायचे म्हणे. कुठपर्यंत नाचायचे, अहो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, पितांबर गळेपर्यंत देवानं नाचावं. आणि आमच्या कीर्तनामध्ये ढुंकून सुद्धा कधी देव बघत नाही का, फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे, प्रेमाची. विठ्ठल तुम्ही किती भजन करता हे महत्वाचं नाही हो, तुम्ही किती प्रेमानं भजन करता हे मात्र महत्वाचं आहे. देवाला प्रेमानं केलेलं भजन आवडते. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमाविना केलेलं भजन देवापर्यंत पोहोचू शकत नाही. मायानो झोपल्या का तुम्ही, कळते ना तुम्हाला मराठी का कन्नड सांगू, थोडी थोडी बरतत नमग अष्टपर्यंत थोडी थोडी बरतत सांगू का तुम्हाला, कन्नड सांगू नको, जरा मराठीच कळे ना आपल्याला नीट.
मलाच येत नाही, असू दे, लक्ष देऊन ऐकत चला. भगवान परमात्म्याला अळवायचं आहे ना, भगवान परमात्म्याला प्रेमानं केलेलं भजन तिथपर्यंत पोहोचते. आणि प्रेमाविना केलेलं भजन भगवंताला पावत नाही. बघा मायानो, नाक नसलेली बाई जर मोती घालून फिरायला लागली, काय म्हणतो मी, एखाद्या बाईला नाकच नाही, तिने गेली कुठं, भालकीला, भालकी जवळ आहे वाटते की मार्केट, इथं जवळ मार्केट भालकीच आहे ना, भालकीला गेली आणि भालकीला जाऊन मस्त असं भरी मोठी मोती घालून नथ तयार केली आहे का नाही, नाकच नाही बिचारीला, गेंगी आहे चपट्या नाकाची, या 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 करत बोलती. बिचारीनं भली मोठी मोती केली, पण काय कानामध्ये घालेल कसं सांगा ना, नाकाविना घातलेली मोती कामाची नाही. बरं त्याच्यापेक्षा नाथ बाबा सांगतायत, अर्थाविना वाचवलेली पोती कामाची नाही. अगोदरच्या काळामध्ये पोत्या लावायची, बरं बाबा तरुण पोरांनो, अगोदरच्या काळामध्ये ते लावत होते बघा, लक्ष्मण शक्ती वगैरे आहे का तुमच्याकडे, होत होती का? बोलत चला गाड्या तुम्ही बाबा, का तुमचं दुखतंय का काही? नाही म्हणजे दुखत असेल तर सांगा, म्हणजे मला पण कळते, बोलत चला मला, ऐका नाही. काय म्हणतो मी, अगोदरच्या काळामध्ये पोती लावायची, पोती पोती, ते रामकथा म्हणा, हरी विजय म्हणा, पांडव प्रताप म्हणा, अशी पोत्या लावायची, बरोबर ना. म्हणजे एकानं वाचवायचं आणि दुसऱ्यानं सांगायचं, बरोबर. आणि त्यांचं ती तालच तसा भारी असतो बघा, आय आय आय, बरोबर ना. असे स्वर लावून त्यांचं चढते. आता मला सांगा, दोघही बहादर तशीच होते, वाचवणारा बी तसाच आणि सांगणारा बी तसाच. दोघाला बी काही पत्ता नव्हतं. वाचवणारा वाचवायला लागलाय, पान मारी सीता काताय, पान मारी सीता काताय, कांत होत तिथं, सीताकांत होतं, ते टिंब काढून टाकलं, बाण मारी सीताकांत, वाचवणारा वाचवायला लागलाय. आता सांगण्याला तर अक्कल राहावं काय असेल शब्द म्हणून यानं सांगायला चालू केलं. हे बघा, रामाने असा बाण काढला, धनुष्याला लावला, वडला, गर 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 फिरत फिरत व्यवहार केला आणि ताकाच्या डेऱ्यामध्ये फट. दोघाला बी वल्ल्या लिंबाच्या फोकानं हाणाव की नाही सांगा बरं. आता सांगणारा बी तसाच आणि ऐकणारा बी तसाच, बरोबर ना. अर्थाविना वाचलेली पोती कामाची नाही, नाकाविना घातलेली मोती कामाची नाही, तसं प्रेमाविना केलेलं भजनही कामाचं नाही. विठाल विठाल मधी मधी फवारा हाणत राहावं लागते, पिकावर रोग पडला की नाही. मला पण शेतकरीच आहे ना, मी मला कळते कधी कधी असं रोग पडला, लाल्या रोग पडला की मग असं मधी मधी फवारण्या. कसं आहे, सारखं तू पोळी दिले बी जमना, मधी तोंडाला लावायला चटणी बी पाहिजे कधी कधी, आहे का नाही विठाल. देवाला प्रेमानं केलेलं भजन आवडते म्हणून त्वरित भजे का, दुसरी गोष्ट भावनायुक्त भजे का, त्वरित भजे का, भावनायुक्त भजे का, हे माऊली ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे. बघा, जर देवाला जर नाही भजलं तर माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, तो करंट्या कपाळाचा आहे. हरिसी न भजत दैवहात, दैवहात म्हणजे दैवहीन, करंट्या कपाळाचा, करंटे कपाळ ज्याचे नाम न येवाचे, सदैव सौभाग्य तोची हरी रंगिनाचे. माऊली ज्ञानोबाऱ्याची भाषा आहे. बघा, माऊली ज्ञानोबाऱ्या सुद्धा भजे म्हणून सांगतात, जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा भजे म्हणून सांगतात, आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा भजे म्हणून सांगतात. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, काय करा, विठ्ठलाला भजा. काही लोकांनी प्रश्न विचारला, म्हणले महाराज विठ्ठलालाच का भजा, दुसरे देव नाहीत का, नाहीत का सांगा ना. अहो, आमच्या साधू संत वाङ्मयामध्ये वर्णन केले, 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे, एवढे 33 कोटी देव आहेत, म्हणजे तुम्ही विठ्ठलालाच भजा म्हणून काय सांगताय सांगा ना. देवाला काय कमी आहे का सांगा ना. हिंदू धर्मामध्ये कमी आहे? वार पूर्ण केलेत बघा. आज कोणता वार आहे? बरोबर, कोणता वार आहे? मंगळवार आहे की आज गुरुवार आहे? मंगळवार आहे ना. मग आज मंगळवार आला की आपण कुणीकडे जातो, अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती,
किंवा अनादि निर्गुण प्रगट कोणाच्या अंगात येईना किंवा आहे नाहीतर उठून केस सोडून येईना ना कोणाच्या अंगात. बरं आहे बाबा येईना. बरं आहे बरं आहे. एका परवा तर तिकडं सातारा भागामध्ये कीर्तनाला गेलं माणसाच्याच अंगात आलं. कसं अंगामध्ये येतंय मला तर माहित नाही बा. अंगामध्ये कसं येते गमत सांगू तुम्हाला. आता मला वाटते जवळ जवळ 20 एक वर्ष झालं परमार्थामध्ये आहे बाबा. टाळ अगोदर मी टाळ वाहवा वाजवच लागते की टाळ. अगोदर गायक म्हणून फिरायचो. मला असं वाटतं 2-2 किलोचे टाळ कुटू छटाकावर आणलो. अजून स्वप्नात आला नाही मजा. कसं अंगामध्ये येते याच्या काय माहिती नाही बघा बाबा. कसं ते बी 2-2 3-3 दिवस आंघोळ करणार कसं इंत्राव ते कळणार तिच्या अंगात देव येते. कधी ब्राह्मणाच्या मारवाड्याच्या बाईच्या अंगात देव आलेलं बघले का तुम्ही. आमच्या हिंदूच्या कसं अंगामध्ये देव येते काय माहित नाही. बरं बायाचा तर आला परवा पुरुषाच्या माणसाच्या अंगामध्ये आला. कुठं सातारा भागामध्ये माणसाच्या अंगामध्ये देव आला. उठलं हा हो चालू केलं. चालू केल्याच्या नंतर त्याचं एक मित्र होतं त्याला माहित आहे हे उग नाटक करलाले नवग नाटक करे. त्यानं उठून पटकन असं पक्क दाबून धरलं बघा त्याला. कोणाला ज्याच्या अंगामध्ये देव आलं होतं त्याला. त्यानं काय म्हणाले ज्याच्या अंगात देव आलं होतं का नाही त्यानं काय म्हणते त्याला सोड 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 सोड. देवाचं मंत्र बदललं ना हो. सोड सोड. त्याचा मित्र म्हणाले त्याच्या बी अंगामध्ये देव आलं. हा हो त्याने मी चालू केलं. कस काय आता हे काय म्हणाले ज्याच्या अगोदर देव अंगामध्ये आला होता का नाही बिड्या मोडतील. अंगामध्ये देव आले ना वरच्या खिशामध्ये बिड्याचं कट्टा आहे ते देवाला कळाले. हाणाव का नाही लिंबाच्या फोकाने सांगा बरं दोघाला मी. लय विचित्र हो खरं सांगतोय तुम्हाला. बरं आहे मा इथं मानकेश्वर मध्ये कोण्या बाईच्या अंगामध्ये देव आला नाही आणि असले गोंधळ म्हणले कसं देव अंगामध्ये येते मला माहित नाही. असू दे मंगळवार आलं आपण निर्गुण अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणतो किंवा अंबाबाईचा जोगवा म्हणतो. बरोबर. आजचा वार संपला भवानी संपली बघा आपली. आणि पुढचा वार उद्या बुधवार आला. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला. निघालो कुठं चला पांडुरंगाकडे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे वावे येणे सोसे मन झाली हव बरी. आपण निघालो पांडुरंगाकडे. बरं त्याला तरी धरून राहू का. त्याला धरणात महाराज बुधवार संपलं की पुढचा वार पटकन सांगायचा. पुढचा वार गुरुवार येते की इकडे बी आमच्याकडे बी तेच येते. गुरुवार आलं की मग निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन बोला हा असं दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. दिगंबरा म्हणतो. थोडं पुणे साईडला गेलं ना तिकडं समाधी घेतली आळंदी. समाधी घेतली आळंदी. आळंदी साईडला गेल्यावर तिकडं पुण्याकडे गेल्यावर इकडं थोडस शिर्डीकडे गेलं ना गुरुवारी त्यांचा बी देव कोणता ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनांत तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा. वो धरती पर रे कर प्रभु तुमने तनांबर तक विस्तारा.
ओम जय साईनाथ, जय साईनाथ, किंवा मेरे घर के आगे साईनाथ, तेरा मंदिर बन जाए, अरे जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे साईनाथ, तेरा मंदिर बन जाए. बस असं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं गुरुवारच्या दिवशी देव बघा. गुरुवार संपला ते बी देव आपला संपला. मग पुढचा वार शुक्रवार. देवता ही देव थोडस थांबा, अजून स्टेशन पर्यंत पोहोचलो नाही आपण. थांबा थोडं. स्टेशन येण्याच्या अगोदरच उतरून चालले तुम्ही खाली बसच्या. जाऊ नये तसं बरं राही ना. लक्ष देऊन ऐकायचं ना. पुढचा वार आला शुक्रवार. शुक्रवारी आलं मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की. झालं. शुक्रवार आला का संतोषी माता. पुढे शनिवार आला का लगेच मग इकडे आलो आपण. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कबीर दिवु लोकमुदा, रामदूता दुरित बलराम, अंजनी पुत्र पवन सुत पवन तनय, संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसवु सुरभूप, सियावर रामचंद्र की जय, पवन सूत हनुमान की जय. शनिवार गेला तेही दिवस संपला बघा. पुढचा वार रविवार. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, नवरी नटली, नवरी 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 नटली. अरे बघा कोण अजून अंगामध्ये येईल कोणाचा तर डबल. खंडेराय. बरं आले रविवार आला खंडेराय. बरं पुढचा वार सोमवार. सोमवार आल्या ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम सगळेजण म्हणा ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उद्या महाशिवरात्री आहे ना म्हणून ओम नमः शिवाय म्हणून घेतलंय. विठाला विठाला बघा. प्रत्येक वाराला आपला देव बदलायला. ऐसा अखंड भजन करी उगान राहे क्षण भरी, अवघे निगाव द्वारी आहे वजैशी. आहे म्हणजे वेश्या. जसं प्रत्येक वाराला म्हणजे नवरा बदलते तसं आपण प्रत्येक दिवसाला देव बदलायला लागले बघा. कोण्यातरी एका देवाला धरा. तुकाराम महाराजांनी सांगितले बाबा या सगळ्या देवाच्या नादाला लागूच नका. सगळ्या देवाचा देव असणारा माझा भगवान परमात्मा देवाचा हे देव असं.
कनोजी विक्राळ, लाडू मोदकांचा काळ. बाबा सगळे देवाच्या नादाला लागण्यापेक्षा एक माझा भगवान परमात्मा, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. बाबा सगळ्या देवाची भक्ती करत बसण्यापेक्षा कोणता तरी एक धरा. कोणता धरा? विठ्ठल. त्याला धरा आणि तुम्ही त्याचं भजन करा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. जर त्याला जर नाही भजाल तर मग नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर त्याचं जर भजन नाही केलं ना तर मग मानवी जन्म या निर्मिती कशासाठी आहे सांगा ना. भगवंतांना एवढं अनमोल शरीर प्राप्त करून दिले, ते काही खाण्यामध्ये पिण्यामध्ये आयुष करण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी म्हणून नाही दिलं. बघा कशासाठी दिले. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला पाटा बाधिकेचा. देवाना अनंत उपकार आपल्यावर करून एवढं सुंदर मानवी शरीराची निर्मिती तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिली महाराज. कशासाठी? जेने तू जोडशी नारायण. प्रत्येक इंद्रिय भगवान परमात्म्याने दिले ते फक्त त्याच्याच कामासाठी. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. देवाने एवढं सगळे इंद्रिय ह्या हाताची निर्मिती कशासाठी आहे सांगा ना. तंबाखू चोळण्यासाठी आहे? बरं पोरांनो बोलत चला गड्या मला. तंबाखू चोळण्यासाठी म्हणून हात दिलेत का देवाने? मग दुसऱ्याच्या पोळाचे दगड उचलून आणायला दिलेत का? कशासाठी दिले महाराज? या हाताने टाळी वाजवावी, टाळी वाजवावी हो गुढी उभारावी, हो वाटती चालावी पंढरीची, पंढरीची वाटती चालावी पंढरीची. पायानं काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा केली पाहिजे. हातानं काय केलं पाहिजे? दानधर्म केलं पाहिजे. टाळी वाजवली पाहिजे. देवाची पूजा केली पाहिजे. है हाथ वो जो शाम का दर्शन किया करे, अरे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. अरे हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. अरे मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे. गोड वर्णन केले बघा. है आंख जो श्याम का दर्शन किया करे. देवानं काय या डोळ्याची निर्मिती फक्त त्याचं मुख पाहण्यासाठी केली हो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देख दिया. आपण मोबाईल पाहण्यामध्ये आपण डोळे वाया घातले म्हणा. आपले डोळे तुम्ही घ्या रे मुख.
माणसानं रोज मंदिराकडे जाऊन देवाला पाहिलं पाहिजे बघा. एकदा तरी सकाळी उठल्यावर आपण आंघोळ करतो ना, देवाकडे गेलं पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे, देवा महाराज एक गंमत सांगू तुम्हाला देव नाही दिसला तरी गेलं पाहिजे. तुम्हाला देव दिसत नाही हे मला मान्य आहे, आपण तरीही गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? एक आंधळ दोन्ही डोळ्याने गुढ होतं बरं का, दोन्ही डोळ्यानं गुढ होतं तरी रोज मंदिरामध्ये जायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, रोज आंधळ देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायचं. त्या पुजाऱ्याला प्रश्न पडला, चांगले डोळे असणारे मंदिराकडे येण्या गेले आहे का नाही? हे तर आंधळ आहे, दोन्ही डोळ्याने याला काहीच दिसत नाही, हे का रोज मंदिरामध्ये येत असेल? प्रश्न पडला बघा पुजाऱ्याला. पुजाऱ्यानं ते एक दिवशी त्या आंधळ्याच्या जवळ गेलं आणि विचारलं, म्हणजे आंधळे बाबा म्हणजे काय? अहो चांगले डोळे असणारे माणसं मंदिराकडे येण्या गेले हे का नाही? तुम्ही तर दोन्ही डोळ्यांना आंधळे, तुम्ही रोज मंदिरामध्ये कशाला येता? हो देव तुम्हाला दिसतो का? मला त्या आंधळ्यानं फार गोड उत्तर दिलं बघा. ते आंधळ त्या पुजाऱ्या बाबाला म्हणते, बाबा ओ पुजारी बाबा, देव मला दिसना गेलं तर काय होते? मी तरी देवाला दिसतो ना, भरपूर झालं म्हणजे, त्याच्यासाठी मंदिरात येऊ. बघा ना, मी कशासाठी सांगतोय? आपण देवाला दिसावं या उद्देशानं मंदिरात जात जा हो, कारण देवानं अनंत उपकार केलेत महाराज आपल्यावर आहे का नाही? अनंत मरण्याचे साधन आहेत. कोरोनाच्या महामारीच्या काळातून देवानं तुम्हा आम्हाला जिवंत ठेवले, मोठमोठे माणसं गेलेत कोरोनाच्या काळामध्ये आहे का नाही? एवढं एकच लक्षात ठेवा, देवानं तुम्हा आम्हाला पाठीमागं ठेवलंय. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करा याच्यासाठी म्हणून नाही. मग काय करा? उरले ते हरी तुम्हा समर्पण, एवढं एक काम करत चला गड्या. का बरे वेळ झाले आजीवरी वाचून काय बरे नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो यथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवाला सांगा गड्या, देवा तुझे अनंत उपकार आहेत रे आमच्यावर, अनंत उपकार आहेत. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाजवळ काहीतरी भिकाऱ्यासारखं मागण्यासाठी म्हणून नका जाऊ गड्या. का? देवानं मागण्याच्या अगोदरच एवढं दिले ना आपल्याला. काय दिलं नाही सांगा ना. लोकांची तक्रार असते देवानं आम्हाला काय दिले म्हणून. तुम्हाला खरं सांगू, देवानं जेवढं दिलंय का नाही तेवढं कोणीच देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही आपल्याला. म्हणून सांगतो, देवाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये जा आणि देवाला सांगा, देवा मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, हो ना मिलती हुई दी हुई दात तेरी, तो क्या थी जमाने में औकात मेरी, तुमने तो जीने के काबिल किया है, अरे तुमने तो जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. देवाला हे सांगण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये जात जा. देवा अनंत उपकार केले तू आमच्यावर. महाराज मरण्याचे कितीतरी साधन आहेत. मरण्याचे, माणूस मरतो हे नवल नाही हो, तुम्हाला खरं सांगतोय. माणूस मरतो हे नवल नाही, माणूस मरेपर्यंत देव जगवतो हे नवल आहे. विठ्ठल विठ्ठल देवाचे किती उपकार आहेत कळावं म्हणून एक दृष्टांत सांगतो बघा, ऐका. एक म्हातारे बाबा होते, हे असे बाबा. तुमचं वय किती असेल आता? चष्मेवाले बाबा 65. हा 65 वर्षाचं वय असेल. त्या म्हाताऱ्या बाबांचं पण काय झालं बघा, त्या म्हाताऱ्याच्या हृदयाचं ऑपरेशन झालं. हृदयाचं ऑपरेशन झालं. जवळजवळ 2-3 दिवस हृदयाचं ऑपरेशन झालं बघा. डॉक्टरांना 3 दिवसाच्या नंतर बिल केलं 15 लाख रुपये बिल केलं. 3 दिवसाचं 15 लाखापर्यंत बिल केलं. ते बिल जेव्हा या म्हाताऱ्याच्या समोर आलं ना, म्हातारा ढसा रडायला लागलं बघा. म्हातारा ढसा रडत होतं. रडत असते वेळेस त्या डॉक्टराला दया आली. डॉक्टर त्या म्हाताऱ्याच्या जवळ आलेले, विचारलेलं, ओ बाबा का रडताय सांगा.
का बिल जास्तच असं वाटतंय तुम्हाला म्हणून रडताय का? एक काम करा, तुम्ही रडू नका गड्या, मला तुमची दया यायला लागली, तुम्ही रडू नका. एखादा ₹1,00,000 ₹2,00,000 मी बिल माझ्यातर्फे कमी करतो, पण तुम्ही रडू नका. या म्हाताऱ्या बाबांना सांगितलं, म्हणले डॉक्टर साहेब तुम्हाला खरं सांगू, तुम्ही ₹15,00,000 बिल केले याच्यासाठी रडत नाही हो म्हणले मी. का? देवानं मला चांगलं ठेवले आणि देवानं मला काही कमी केलं नाही. तुम्ही 15 लाखच नाही, तुम्ही 20 लाख रुपये जरी बिल केलं असतं ना, तरी मी तुम्हाला आनंदाने दिलं असतं. का? तुम्ही माझ्यासाठी दुसरे देवच आहात. का? 3 दिवस तुम्ही आयसीयू मध्ये माझ्या हृदयाला सांभाळून माझा जीव वाचवलाय हो, तुम्ही माझ्यासाठी दुसरे देवच आहात. 20 लाख रुपये जरी दिली ना तरी कमीच आहे म्हणजे तुमच्यासाठी. मग का रडताय सांगा ना, का रडताय सांगा? एवढं दाय मोकळून रडण्याचं काय कारण आहे? त्या म्हाताऱ्या बाबांनी डॉक्टरला फार गोड उत्तर दिलं. ते म्हातारा डॉक्टरला म्हणते, डॉक्टर साहेब तुम्ही फक्त 3च दिवस माझ्या या हृदयाला तुमच्या आयसीयू मध्ये सांभाळून 15 लाख रुपये बिल केले हो. तुम्ही 3 दिवस हृदयाला सांभाळून 15 लाख रुपये बिल केले. माझ्या भगवान परमात्म्यानं 65 वर्ष झाले या हृदयामध्ये, या शरीरामध्ये हृदयाला सांभाळायला लागले. 65 वर्षापासून एकही रुपये कधी बिल मागितलं नाही. त्या देवाचे माझ्यावर किती उपकार असतील हो, त्या उपकाराची जाणीव झाली म्हणून मी रडायला लागलो म्हणजे आज. मला खरं सांगू महाराज, हे सगळं एक विचार करून बघा ना, हे आपल्याही जीवनामध्ये आपण कधीतरी विचार करा या गोष्टीचा. देव तुम्हा आमच्यावर किती उपकार केले सांगा. एवढ्या उपकारात, त्या देवानं केलेल्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेवीता हा पायी जीव थोडा, आपल्या चरणाच्या, आपल्या शरीराच्या कातडीची चप्पल करून जरी देवाच्या पायामध्ये घातली ना तरी आपण उतराई होऊ शकत नाही. पण एक काम करा, उतराई होण्याचा प्रयत्न करा. काय करा? सकाळी सकाळी उठून देवाचं एक 5 मिनिट नामस्मरण करा ना. काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे सांगा ना. सकाळी जर उठलो ना, एक 5 ज्ञानेश्वरीचे ओव्या, सकाळी उठल्या उठल्या एक 5 जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे अभंग, एक भागवताचा श्लोक, एक 10-15 मिनिट जर देवाचं नामस्मरण केलं तर काय बिघडणार आहे बाबा सांगा बरं? हार्मोनियम वाले बाबा, काय बिघडते? सकाळी उठल्या उठल्या जर आपण पाणी आपल्या डोक्यावर पडल्या पडल्या जर हरिपाठ चालू केला ना तर चहा होईपर्यंत आपला हरिपाठ संपतो. खरं सांगतो तुम्हाला, आपला हरिपाठ संपतो. पण किती जण हरिपाठ करतात मायानो? हात वर करून सांगा बरं तुम्ही. सकाळी उठल्यावर 2 जण हात वर केलेत बाबा सकाळी उठल्यावर हरिपाठ करणारे, 2 जण. बाकीचे सगळे हरीकडेच पाठ आहे म्हणा की तुमची आहे का नाही? हरीकडे पाठ असून देऊ नका. बघा, देवानं आपलं पोट चांगलं ठेवावं म्हणलं तर हरीचा पाठ करायचा. विठ्ठल विठ्ठल सांगू, देवानं आपण केलेले सगळे अपराध त्यानं त्याच्या पोटामध्ये घालावा असं वाटत असेल ना, तुम्ही हरिपाठ करायचा. शरण जावे नामस्मरण करायचं ना महाराज. पण एक 10-15 मिनिट देवासाठी वेळ काढलं पाहिजे प्रत्येकानं. का? देवाचे अनंत उपकार आपल्यावर आहेत, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो जर तुम्ही त्याचं एवढं जर भजन नाही कराल तर मग एवढं प्राप्त झालेलं मानवी शरीर मग नाही तरी गेला जन्मावा या. कळालं म्हणले महाराज. 11 वाजायला लागलेत, पटकन सांगा पुढं. संसार पाठी मागे लागलाय आमच्या, त्याच्याबद्दल काय मत आहे? तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबांनो मोठमोठ्याचा संसार शेवटाला गेला नाही, तुमचं काय घेऊन बसलाय सांगा ना. महाराज ज्या राजा रावणाची संपत्तीचं वर्णन करत असतेवेळेस तुकाराम महाराजांना गाथ्यामध्ये 2 अभंगामध्ये वर्णन करावं. एवढा मोठा राजा रावण, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या म्हणणारे तुकोबर आहे. राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन करत असतेवेळेस 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विठेबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. किती होती? 5 लाख घर दगड विटानं बांधलेली. अशी हे जे आहेत का नाही ती चिरेबंदी वाडे, असे 5 लाख घरं होती आहे का नाही. 7 लाख घरं विठानं सिमेंटनं बांधलेली होती राजा रावणाची. बघा मायानो, ऐकून ठेवा, थोडस तुम्ही ऐकून ठेवा. बघा 1 कोटी घरं काशाची होती, टाळाची, आपण जे कासा धातू असतो ना, 1 कोटी घरं काशाची, 1 कोटी घरं तांब्याची आणि 7 कोटी घरं सोन्याची होती.
किती 7 कोटी घर, ते पण डुप्लिकेट पॉलिश मारलेलं सोनं नव्हतं, मग बिस्किट सोनं ओरिजिनल सोन्याची 7 कोटी घर होतं. आपल्या घरात सोनं आहे. राजा रावणाची घरं सोन्याची होती. कसला बहादर असेल विचार करून बघा बरं. आपल्या घरामध्ये सोनं आहे, किती असेल असून इथं बसलेले कोणत्याही सोन्याने एक सांगावं माझ्या घरात 1 किलो सोनं आहे का कोणी? बोला गड्या, बोलायचं आहे का कोणाकडं? बाबा इकडं तिकडं पाठीमागं बसलेल्या कोणाच्या घरी आहे का किलोभर सोनं? बोला बोला, हाय का? सांगा असलं तर सांगा. मी काय येईना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसं तुमच्या घराकडे मी येणार नाही, पण जाता जाता दाखवलं तरी बघून तर जातो डोळ्याला, हाय का नाही? असू द्या. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक किलो जर सोनं जर तुमच्याकडे असतं ना, तर हे सोने इथं मंडपामध्ये येत होते. हो हे विठ्ठल 5-10 तोळे सोनं आपल्या घरामध्ये असते महाराज, तरी किती अभिमान बघा ना आपल्याला. अरे आपल्या घरात सोनं आहे, त्याची घरं सोन्याची होती. एवढा मोठा राजा रावण, संपत्ती तर होती महाराज, संतती काय कमी होती का? 1 लाख ना तू, 1.25 लाख पण तू बारीक चिल्लर गोष्टीचा तर विचारच नाही. बारीक लहान लेकर जे होते का नाही, तुकाराम महाराज हातामध्ये डायरी आणि पेन घेऊन लिहायला बसले. म्हणे 1 2 3 4 5 6 7 8 100 200 500 1000 2000 3000 4000 5000, एकदाच 25 हजाराचं कळप धडधड मेंढराचं आल्यावर येऊ झालं म्हणजे तिकडून. तुकाराम महाराज विचार करतात, बाबा यांचं काय गणित आपल्याला होईना, म्हणून तू पुत्र पौत्रांचा लेखा कोण करी. बाबा यांचं काय गणित आपल्या डोक्याच्या बाहेरचा विषय. तुकाराम महाराजांना पेन वही ठेवून टाकलं, गेले बाबा तुकाराम महाराज. एवढा असणार राजा रावणाची संपत्ती एवढी, संतती एवढी. सत्तेचा जर विचार करायचा झाला ना, नवग्रहाच्या पायऱ्या केलं होतं. दाढी करायला खंडेराय होती आपले. राजा रावणाची दाढी करायला खंडोबा महाराज. बरं, गाढवं राखायला गणपती बाप्पा होते म्हणे राजा रावणाच्या घरी. गाढवं राखायला गणपती बाप्पा. बायकाचा विचार करा मायानो, नुसते पोरच होते नाही, बायका 80,000 होते. किती? ते माय मावशी बघा, एवढी 80,000. एकच आहे तर बरं गाड्या उघड पडला ती आपली. कसं सांभाळा असेल बाबा, खरंच बहादर आहे ना. विचार करून बघा ना महाराज. देवाला 16,000 होते म्हणा, असं ऐकू मी. 16,000 मी काय पाहायला गेलो नाही, राजा रावणाच्या बी घरी गेलो नाही, देवाच्या बी घरी गेलो नाही. 16,000 देवाला होते, राजा रावणाला 80,000 होते. 16×5 80, देवापेक्षा 5 पट बायका राजा रावणाला होत्या. कसं संसार केला असेल विचार करून बघा. मायानो, मला कधी कधी प्रश्न पडतो, राजा रावणाच्या बायकोला फेरनलवली जरी आणून द्यायची म्हणली तर कसं आणत असेल म्हणाल मी, किती लागत असेल. मला तर वाटते डायरेक्ट फोन लावून कंपनीला ऑर्डर देत असेल, 2-3 टँकर फेरनलवलीचे दे बरं पाठवून आमच्या घराकडे, असं म्हणत असेल बाबा राजा रावण. विचार करून बघा, एवढी संपत्ती, एवढी संतती, एवढा राजा रावणाचा मोठा संसार. घरून जर फॉर्म मुख्यमंत्र्याचा भरला असता तर घरून निवडून येत होता. एवढा मोठा राजा रावणाचा संसार. तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा त्याची कवडी सोबत गेली नाही. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. आपलं संसार 2 पत्राचं घर, 2 वाकड्या शेंगाची मशा, 3 बकरे, 4 कोंबड्या आणि 1 बायकोन, 2 लेकरं. ती बी कसली ढेबऱ्या पोटाची. चड्डी मिळाली तर शर्ट मिळणार, शर्ट मिळाले तर केस कापायला पैसे मिळणार. असला आमचा संसार. मला सांगा, राजा रावणाची कवडी सोबत गेली नाही, आपल्या वाकड्या शेंगाची 2 मशा आपल्या सोबत जाणार आहेत होय? जायनात माय. म्हणून सांगतो, संसार करण्याच्या भानगडीमध्ये माणसानं पडू नये, कारण संसारानं मोठमोठ्याला नेऊन गाडीमध्ये घातलंय, आहे का नाही? म्हणून तुकाराम महाराजांना सरळ सांगितलं, बाबा संसारात कितीही बरोबरी करी तर तुम्हाला संसार शेवटाला नेणार नाही. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी. म्हणले महाराज, कळाला 11 वाजले, पटकन सांगा देवाला भजायला लागते काय? देवानं तुकाराम महाराजांना सांगितलं, काही लागत नाही. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आ नाही ठोवाची. एकदा असे हात वर करा बरं माया सगळ्यांना, सगळ्यांनी हात वर करा. भावनेनं प्रेमानं भजन करायचंय आपल्याला. एकदा हात वर करा. शबरी मातेनं भावनेनं भजन केलं होतं, काही न लगे एक भावाची. सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. अजून 2-4 घंटे सांगायचं आहे आपल्याला. त्याच कामाला आलो मी. फक्त हात वर करून एक काम करा, प्रेमानं भजन करा. मायानो म्हणाल ना, म्हणा सगळेजण, विठोबा रखो माई. Oh
पाठीमाग भजन म्हणा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई इकडच्या बाया म्हणल्या नाही. ते बघा कशी झोपली ती बिचारी. कुठ झाले कीर्तन नाही. मी तिला टेका लावून मस्त बसली. तू काय टेका लावून कधी बसलीत माहित आहे की माहिती तुम्हाला भीतीला? भीतीला कधी बशी देत माहित आहे की नाही तुम्हाला? कधी बशी देत तुमचे तुम्ही म्हणून घ्या बाबा. आपण काय का नाही. तसं भीतीला रामचंद्र तिच्या घरी आले होते, बरोबर ना मायानो? तिच्या घरी आले होते. आपल्याही घरामध्ये कृपा करून कधी ना कधी येतील म्हणून भजन करत चला. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा टाळ्या वाजवा सर्व. हो श्रीराम जय राम जय जय राम. वा हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. हो श्रीराम जय राम जय जय राम. गोड भजन केले माझ्या मायाने आहे का नाही? सगळ्या लाडक्या बहिण्या माझ्या एवढं गोड भजन करता ना तुम्ही. सगळ्या लाडक्या बहिणीला पैसे येतात की 1,500? इकडे कर्नाटक आहे वाटते. 2,000 येते तुम्हाला. 1,500 नव. बरोबर ना माई? 2,000 आहेत की नाही? जाता राहून होत असं फुकट आहे. मा आम्ही पैसे आणले नाही की मा येता येता 500 महिन्या काढून द्या. एक जम नाही. एक महिन्यात दिल तर बी घेऊन जातो मी. तसं काय नाही. कंजूसी करायची नाही देताना. झाले बघा. कीर्तन सेवा संपली. एकंदर 3 चरणाचा भाव मी तुमच्या समोर मांडला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा देवाला भजण्यासाठी काही न लगे एक भावची कारण. आणि भाव जर नसेल तर देवा पाही नाही भाव. भक्ती वरी वरी वाव. किंवा तुम्हाला पाठ असलेला अभंग सांगतो बघा, आहे का नाही? मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव. देवा आशाने पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. हो देव बाजारचा भाजीपाला नाही र. बाबा मनामध्ये भाव नसेल तर देवा देवा मला. म्हणे नाही भाव देवा मले पाव. असानं देव पावत नाही मायानो. म्हणून काय करा? अंतःकरणातून भावनेनं देवाची भक्ती करा. म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं दुसरं त्याला काही लागत नाही. काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. जाता जाता फक्त 5 मिनिट घेऊ का तुमचे? 5 मिनिट कशाला घेऊ? ओव्हर टाइम चालू होती आता माझं. 9 ते 11 कीर्तनाची टायमिंग आहे. 11 वाजलेत बा. आता इथून पुढची ओव्हर टाइम चालू होते. बघून घ्या कार्यकर्ते मंडळी तुमचे तुम्ही. असू दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम असल्यामुळे थोडस राजाबद्दल बोलू बघा. महाराज राजाचं कर्तृत्व माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीनं काय वर्णन करावं सांगा ना. राजा म्हणजे सामान्य नव्हता.